हाय. आज आपण बनवत आहोत संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू. तर चला बघूया ही रेसिपी कशी बनवायची आहे ती. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी इथे एक मोठी वाटी गावरान तीळ, त्यापेक्षा छोट्या वाटीने पांढरे तीळ, एक मध्यम आकाराच्या वाटीने शेंगदाणे, गूळ आणि 2 वेलची घेतलेले आहे. आता दोन्ही प्रकारचे तीळ मिक्स करून तडतड आवाज येईल इथपर्यंत आपण व्यवस्थित भाजून घेतो आहे. मी इथे तीळ आणि गुळाचं समप्रमाण ठेवलेलं आहे. आता मी याच कढईमध्ये शेंगदाणे हेही मंद आचेवर तडतड वाजेपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊया. इथे मी तीळ थंड करायला ठेवते आहे. तसेच आपण शेंगदाण्याचे साल काढून घेतले आहेत आणि शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत. इथे मी शेंगदाणे चालू बंद असं करून बारीक करून घेत आहे. याने आपले शेंगदाण्याचा एकदम बारीक भुगा असा होणार नाही. आता ह्याच पद्धतीने मी तीळ पण पल्स मोडवर चालू बंद करून बारीक करून घेते आहे. या तिळामध्ये मी 2 हिरवे विलायची टाकून यांना पण व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता मी तीळ फार बारीक नाही वाटून घेतलेले आहे. आता इथे मी पाक बनवण्यासाठी कुकरमध्ये थोडंसं पाणी ठेवलेले आहे. त्यामध्ये गूळ टाकून गुळाच्या भांड्यावरती झाकण ठेवलेलं आहे. त्यावरती कुकरचं झाकण लावून आपण 1 शिट्टी येतपर्यंत गुळाला शिजवून घेतो आहे. तुम्ही इथे बघू शकता कुकरची 1 शिट्टी झाल्यानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता कुकर थंड झाल्यानंतर मी कुकर ओपन केला आहे. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपला पाक बनवून रेडी झालेला आहे. आता हा पाक आपण जो तीळ आणि शेंगदाण्याचा बुरका करून घेतला आहे त्यामध्ये टाकून घेतो आहे आणि यांना व्यवस्थित एकत्र करून घेतो आहे. तुम्ही इथे बघू शकता मी यांना व्यवस्थित एकत्र करते आहे. त्यानंतर व्यवस्थित मिक्स झालं की लगेच याचे लाडू करायसाठी घ्या. तुम्ही इथे बघू शकता मी इथे लाडू बनवते आहे. तर किती सहज रीतीने आपले लाडू बनून तयार होत आहे. ना पाक बनवण्याचं टेन्शन, ना लाडू फेल होण्याची भीती. तुम्ही इथे बघू शकता किती मऊ असे छान आपले लाडू तयार होत आहे. मी आता इथे थोडासा तुपाचा हात घेऊन सगळे लाडू व्यवस्थित बनवून घेते आहेत. आणि आता इथे आपले मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू बनवून तयार झालेले आहे. हे बनवायला सोपे आणि खायला एकदम स्वादिष्ट लागतात. तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.